याचे साल काढून घेतलेले आहे। आता याला आपण किसून घेऊया। गाजर आता किसून घेतलेले आहे। 1 चम्मच तूप टाकून घेऊया कढईमध्ये। आता गाजर टाकून घेऊया। याला चांगलं मिक्स करून घेऊया। गाजराला पाणी सुटेपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे। दोन 3 मिनिट आपण याला असंच फिरून घेऊया। आणि बघा याचा कलर चेंज होत आहे। हा चांगला असंच फिरून घ्यायचा आहे। गाजर आता आपले नरम झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता, कमी जास्त। आणि आता याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला पूर्ण फिरून घ्यायचं आहे। साखर टाकल्याने याला पाणी सुटते। आता साखर याच्यामध्ये विरघळलेली आहे। आता आपण दूध टाकून घेऊया। मी अर्धा कप दूध घेतलेला आहे, ते टाकून घेतले। आणि आता याला मिक्स करून घेऊया पूर्ण। याच्यामध्ये आपण इलायची टाकून घेऊया। हे मिक्स करून घेऊया। थोडेसे काजू बदाम टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। बघा आपला हलवा तयार झालेला आहे। एक चम्मच तूप टाकून घेऊया आपण आणि याला मिक्स करून घेऊ। बघा आपला हलवा तयार झालेला आहे। आता तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।